नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज भारताच्या इतिहासातला खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन म्हणून संपूर्ण देशभर आपण तो साजरा करतो आहोत. भारताला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जर आपण त्याचा सगळा इतिहास बघितला तर 1857 चा उठाव हा त्याचा पाया जर आपण म्हटलं तर ऑगस्ट क्रांती दिन त्याचा कळस मानला जातो. या सगळ्या प्रवासात आपण पुढे जात जात आपल्या स्वातंत्र्याची 70री आता साजरी करणार आहोत. 70 मध्ये आपला स्वातंत्र्य प्रवेश करणार आहे. या सगळ्या प्रवासात स्त्रियांचं योगदान काय होतं, या क्रांती दिनाच्या दिवशी त्यांचं योगदान काय होतं किंवा एकंदरीत त्यांचा प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलतो आहोत 9 ऑगस्टच्या क्रांती ज्योती. क्रांती दिनानिमित्त आजचा आपला हा विशेष कार्यक्रम आहे आणि त्यांच्याबद्दल या क्रांती ज्योतींबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर इतिहास अभ्यासिका आहेत रोहिणी गवाणकर मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मॅडम, यांचा अभ्यास खूप मोठा आहे या विषयातला. त्यांनी लेखन सुद्धा केलं आहे. त्यांची 10 पुस्तकं आहेत स्वातंत्र्याशी संबंधित, या क्रांती ज्योतींशी संबंधित. त्यांचा सगळ्यांचा प्रवास त्या उलगडून आपल्याला आज सांगणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही विचारायचं आहे, तुम्हाला काही शेअर करायचं आहे तर आमच्यापर्यंत फोनच्या माध्यमातून तुम्ही पोहोचू शकता. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. मोबाईलच्या माध्यमातून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मुंबईच्या बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा आपण नेहमीचीच काळजी घेणार आहोत. टीव्हीचा आवाज आपण कमी किंवा बंद ठेवणार आहोत. आजचा जो आपला विषय आहे त्या माध्यमातून बोलणार असाल तर जिथे नेटवर्क उत्तम येतं तिथे जर जाऊन बोललात तर आपला आवाज कट होणार नाही. आजच्या चर्चेला, आजच्या गप्पांना आपण सुरू करू. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. स्त्रियांचं ह्याच्यामध्ये योगदान कशा प्रकारचं होतं किंवा कोण कोण ह्याच्यामध्ये सहभागी होत्या हे सगळं विचारण्या अगोदर आजच्या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण तुमचा सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग होता. काय सांगाल याच्याबद्दल? हा दिवस एक अत्यंत प्रेरणा देणारा दिवस आहे. आज जर तुम्ही ऑगस्ट क्रांती मैदानावर जर जाऊन पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की हजारो लोकांच्या रांगा तिथे लागलेल्या आहेत. माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा लहान असणारे आणि अगदी लहान मुलं सुद्धा ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये या सगळ्या हुतात्म्यांना आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात काम केलं त्या सगळ्यांची आठवण काढून त्यांना वंदन करता तिथे गेलेले तुम्हाला दिसतील. आज सबंध दिवस मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात हे होणार आहे. एकंदरीत भारावून टाकणारं असं, अगदी अगदी भारावून टाकणारं असतं. आणि मला असं जाता आलं नाही म्हणून मला खूप वाईट वाटलं, अडकले याच्यामध्ये आणि ट्रॅफिकमध्ये. पण ह्या दिवसाचं महत्त्व तुम्ही, आपल्या सगळ्यांना इतिहास माहीत आहेच, पण तरी सुद्धा नव्या पिढीला आणखीन प्रेरणा देण्यासाठी आजच्या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल? नव्या पिढीच्या प्रेरणा आता वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे या दृष्टीने जर प्रेरणा मिळायला पाहिजे तर आधी शाळांच्या इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टीचा वेगळ्या प्रकाराने उपयोग झाला. कुठल्याही शाळेच्या पुस्तकामध्ये इतकी त्रोटक कुठेतरी माहिती असते की त्याच्यातून त्या मुलांना एक देशाबद्दल स्वातंत्र्यप्रेम वाटणं किंवा काहीच वाटत. 9 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट हे जे दिवस आहेत या दोन्ही दिवशी शाळांच्या मध्ये जर बघितलं तर शाळांची मुलं जातात, कॉलेजची मुलं त्याबद्दल जात नाही. महाविद्यालयीन मुलं ही जी स्वातंत्र्याची जी हे जे आहे ज्योत आहे ती पेटवली जी सुरुवातीपासून ती सारखी पुढे वाढत 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 जाईल. म्हणून तर तिला आपण ज्योत म्हणायचं. अगदी खरं आहे. नाही तर दिवा म्हटलं असतं. बरोबर. ज्योत ही जी ज्योत आहे स्वातंत्र्याची, स्वातंत्र्य मिळालं पण त्याचं सुराज्य कशी होईल ही जबाबदारी तरुण पिढीची आहे आणि आपली सर्वांचीच आहे. तर हे करण्याकरता जी काही सगळी एकूण सामाजिक आहे व्यवस्था बनवायला पाहिजे, राजकीय संस्थांनी त्यांना जे सगळं मदत केली पाहिजे. त्यातलं काही होतंय असं मलाच नव्हे तर माझ्याबरोबर 42च्या चळवळीमध्ये काम करत जे आत्तापर्यंत 90 वर्षापर्यंत पोहोचलेले स्त्री पुरुष आहेत ते सगळ्यांना हेच वाटतं. पण एकंदरीत आता ह्या आजचा जो आपला विषय आहे की ह्या सगळ्या क्रांती दिन जो झाला त्या दिवशी किंवा त्या आधीची सगळी जी पार्श्वभूमी होती या सगळ्यांमध्ये स्त्रियांचं योगदान हे कशा प्रकारचं होतं, कशा पद्धतीने, कोणत्या कोणत्या प्रकाराने त्या सहभागी झाल्या होत्या? याच्यामध्ये काँग्रेसमध्ये बायका आल्या त्या एकदा ह्याच्या वेगळ्याच प्रकाराने आल्या. म्हणजे असं झालं की चार्ल्स ब्रॅडलॉ यांनी पंडिता रमाबाईंना सांगितलं की
जशा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये बायका जातात तशा तुमच्या बायका जर जायचं असतील तर त्यांना काँग्रेसमध्ये आधी आलं पाहिजे. काँग्रेस त्यांनी स्थापन केली होती ना ब्रिटिशांनी, त्यामुळे तिथेपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत, त्यांना कळलं पाहिजे या देशात काय चाललंय ते. आणि म्हणून पंडिता रमाबाई पहिल्यांदा 10 बायकांना घेऊन 1892च्या काँग्रेसमध्ये गेल्या. आणि त्याला चार्ल्स ब्रॅडला हा इंग्लिश माणूस कारणीभूत झाला. काँग्रेसची स्थापनाच केली इंग्लिश माणसाने, आणि की त्याला बिचारायला त्यावेळी स्वप्नात सुद्धा आलं नाही की हीच संस्था पुढे आपल्याला उलथून टाकणार आहे आपलं राज्य. त्याचं केलंच नसतं मला वाटतं त्यांनी असं. बरोबर आहे. पण स्त्रिया कोणत्या कोणत्या पद्धतीने आणखीन त्यावेळी त्यांच्या नवऱ्याबरोबर गेल्या. म्हणजे या गेल्या रमाबाई रानडे जात होत्या, यशोदाबाई जोशी जात होत्या, त्यांच्या नवऱ्याबरोबर जाणाऱ्या 5-6 बायका होत्या. पण त्याचबरोबर इंग्रज बायका सुद्धा, अधिकाऱ्यांच्या बायका सुद्धा काँग्रेसला जात होत्या. कसं वाटतं तुम्हाला ऐकायला? आणि मग हळूहळू वेगवेगळे उठाव, वेगवेगळी आंदोलनं झाली, सत्याग्रह झाले. त्या सगळ्यात मग हळूहळू बायका आल्या. पहिल्यांदा 20 सालामध्ये आल्या. गांधीजींच्या इथे आगमनानंतरच बायका याच्यात आल्या खरं सांगायचं म्हणजे. आणि त्यांनी कशा कशा प्रकारे सहभाग घेतला होता या सगळ्या देश म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीच्या सगळ्या प्रवासामध्ये? कोणत्या कोणत्या माध्यमातून त्यांनी सहभाग घेतला होता? त्या गांधीजींनी जी चळवळ केली 42 सालापर्यंत, तोपर्यंत गांधीजींच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्याच्यामध्ये येत राहिल्या. मग दारूच्या बंदीवर पिकेटिंग करणं, मग असल्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि 1905 साली जी वंगभंगाची चळवळ झाली आणि तेव्हाच्या ज्या क्रांतिकारक बायका झाल्या, कल्पना दत्त, अमुक त्या सगळ्या क्रांतिकारक याच्यावर गेल्या. म्हणजे त्यांनी खून करायचा प्रयत्न केला जजेचा किंवा असं काही ज्या कामगार झाली तर ती त्या काळातल्या तरुण मुलींनी केलेली आहेत. ओके. आणि तेच सूत्र पुढे सुभाषबाबूंनी धरले त्यांच्या कॅप्टन लक्ष्मीचा हे करण्याकरता. बरोबर. मग आज जो आपला आता विषय आहे की 9 ऑगस्टच्या क्रांती ज्योती, आता आपण त्या महिलांबद्दल जर बोलायचं ठरवलं तर कोणापासून सुरुवात आपण आज करणार आहोत? 9 ऑगस्टची क्रांती ज्योती या अरुणा असफल्ली आहेत. अरुणा असफल्ली या जन्माने ब्राह्मण सुद्धा बघतोय आणि लग्नाने मुसलमान होत्या. बॅरिस्टर असफल्ली यांच्याबरोबर ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांच्याबरोबर त्यांचं लग्न झालं. तर त्या काँग्रेसचा प्राध्यापक होत्या इंग्लिशच्या, पण त्यांनी पुढे ते सोडून दिलं आणि त्या काँग्रेसच्याच कामाला लागल्या. अच्छा. तर 8 ऑगस्टला जे संबंध हिंदुस्थानातले लोक इथे काँग्रेसच्या अधिवेशनाकरता आले, त्याच्यामध्ये अरुणा असफल्ली पण नक्कीच आल्या होत्या. 8 ऑगस्टला रात्रीला सगळे लोक इथे पकडले गेले, जे मुख्य सगळे म्हणून माहिती त्यांच्या हॉट लिस्टवर होते. ते सगळे त्यांना एकत्रच मिळाले. त्यांना कुठे इकडे तिकडे शोधायला जायला लागलं नाही. ते सगळे एकत्र मिळाले. त्यावेळी अरुणा असफल्ली पण आल्या होत्या. बॅरिस्टर असफल्लींना रात्रीच अटक झाली आणि अरुणा असफल्ली होते इथे. 9 ऑगस्टला सकाळी ऑगस्ट क्रांती मैदान, आपण आता ज्याला म्हणतो ते गवालिया टँक मैदान आमच्या वेळी, तर त्या मैदानावरती जे झेंडावंदन होणार होतं ते कस्तुरबा गांधी करणार होत्या. अच्छा. आणि त्या पकडल्या गेल्या. बर. आता हे कसं होणार म्हणून प्रश्न पडला होता सगळ्या लोकांना. पण अख्खी मुंबई आणि अख्ख्या हिंदुस्थानातून आलेले सगळे लोक तिथे जमात झालेले होते ऑगस्ट क्रांती मैदानावर, आणि त्यांना पांगवण्याकरता अश्रुधूर आणि लाठी हल्ला चालला होता. असं चाललेलं असताना एक तरुण मुलगी गर्दीला दोन्ही हाताने अशी बाजूला करत करत ध्वजस्तंभाकडे गेली. तिने झेंडा फडकवला आणि तिने हे म्हटलं, ध्वजगीत म्हटलं, वंदे मातरम म्हटलं, आणि ज्या तडफेने ती आलेली होती त्याच तडफेने ते गर्दीतून निघून गेली. कुणालाच कळलं नाही काय झालं. पोलीस तर ते अश्रुधूर करण्यामध्ये आणि दंडुके मारण्यामध्ये इतके हे झाले होते की कोण मुलगी आली आहे आणि ही काय इथून निघून गेली हे काही त्यांना कळलं नाही. त्या बाहेर पडल्या आणि शिवाजी पार्कच्या मीटिंगसाठी गेल्या. कारण शिवाजी कोल्हापूरचे. अच्छा. ओके. लग्नानंतर मुंबईकर. तरी 70 वर्ष झाली मला इथे येऊन. मग पुढे त्या गर्दीतून त्या निघून गेल्या आणि त्या निघून गेल्यानंतर मग पुढे भूमिगतच झाल्या. अच्छा. आणि त्यांनी ही सबंध चळवळ चालवली. त्यांचे सहकारी होते जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, हे जे सगळ्या समाजवादी पुढारी होते. म्हणजे काँग्रेसमध्ये त्यावेळी समाजवादी गट होता हा सगळा तरुणांचा. तर त्या याच्यात त्याही होत्या आणि म्हणून त्यांनी ती चळवळ या सगळ्या लोकांना साथीला धरून केलं. आणि अख्खं हिंदुस्थान त्यांनी, बिहारमध्ये त्यावेळी जनता सरकार स्थापन झालं होतं आणि साताऱ्याला पत्री सरकार स्थापन झालं होतं. तर या दोन्ही सरकारातल्या लोकांना मदत करणं, ही बाई पायाला भिंगरी लागल्यासारखी असे तू हिमाचल सारखी फिरत होती. आणि सरकारने त्यावेळी 5,000चं बक्षीस लावलेलं होतं की अरुणा असफल्लींना पकडून द्या.
अच्छा. पण अरुणा असफ अली काही त्यांना मिळाल्या नाहीत, अजिबात मिळाल्या नाहीत. स्वातंत्र्य, हिंदी स्वातंत्र्याचा कायदा जेव्हा हे झाला आणि ह्या सगळ्या भूमिका त्यांच्यावरची बंदी उठली, त्यावेळी अरुणा असफ अली त्यांना मिळाल्या. म्हणजे जाहीरच सगळेच आले, अच्युतराव काय किंवा जयप्रकाश काय सगळे लोक त्यावेळी आले. गांधीजींनी ना इच्छा अशी झाली होती की ते बॅरिस्टर त्यांचे हे होते कार्यकर्ते बरोबरचे, आणि अरुणाने असले हिंसक काही काम करू नये असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी भेटायला बोलवलं त्यांना. आता भेटायला बोलवण्याचा निरोप आला तर गांधीजी आगा खान पॅलेसमध्ये, आणि यावेळी भूमिगत सापडला तर सगळ्यात बोऱ्या. तर तुम्हाला गप्रप्रधानांचं नाव माहिती असेल, महाराष्ट्रातले मोठे विचारवंत, ते त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट आहे मला. आपण अरुणा असफ अलींबद्दल बोलत होतो आणि गप्रप्रधानांपर्यंत आपण येऊन पोहोचलो होतो. प्रधान मास्तरांच्याकडे ही जबाबदारी दिली होती, आणि अरुणाबाई गाडीतून उतरले त्या टिपिकल मुंबईकर पारशीण. अच्छा. कारण पारसी सॅनिटोरियम मधून गांधीजींच्या तिकडे आतमध्ये जाण्याचा मार्ग होता. ओके. गांधीजी वाटत बघत बसले होते, त्यांची 1 तास चर्चा झाली, आणि गांधीजींनी त्यांना रिक्वेस्ट अशी केली की बाई ग, हिंसक मार्गाने जाऊ नकोस, हा अहिंसक लढा आहे, अहिंसक पद्धतीने चालून दे. तर गांधीजींना उत्तर दिलं की गांधीजी, आपल्या दोघांचं ध्येय एकच आहे, तुम्हाला या बाजूने जायचं, मला या बाजूने जायचं, पण जायचं तिथेच ना. तेव्हा मी माझा मार्ग सोडणार नाही, माझे अनुयायी माझ्याबरोबर येतील, तुमचे अनुयायी तुमच्याबरोबर येतील. आणि त्यानंतर ही मुलाखत संपली, आणि प्रधान मास्तरांनी मोठ्या प्रयत्नांनी त्यांना बाहेर काढलं आणि मद्रासच्या गाडीत बसवलं. आणि गांधीजींनी सांगितलं, तू मला येऊन सांग. गांधीजी पहाटे 3 पर्यंत फेऱ्या मारत राहिलेले होते, अरुणा असफ अली नीटपणे त्या मद्रासच्या गाडीत पोहोचले की नाही का बघा. अच्छा. अशा तऱ्हेने हा संबंध इतकं काम आहे त्यांचं. आणि 46 साली मग त्या सुटल्या आणि पुढच्या काळामध्ये त्या कम्युनिस्ट पक्षाकडे गेल्या. बरं. पण त्यांची ही भूमिका की त्यावेळेला त्यांनी जो ध्वज फडकवला आणि मग त्यांच्यातनं भूमिकाच झाला, हे सगळं खूप क्रांतिकारीच म्हटलं पाहिजे. म्हणूनच आपण त्यांना क्रांतिज्योती वर्ष सापडलं नाही त्या शेवटपर्यंत. म्हणजे बघा, हो, जयप्रकाश पण सापडले. अच्छा, पण ह्या नाही सापडल्या. पण मग त्या काळात भूमिगत राहण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले ह्याची कुठे नोंद आहे? लोक देत होते ना, मदत करत होते. नाना पाटलांनी इथे नरे पार्कवरती जी मीटिंग झाली त्यावेळी असं सांगितलं की या बायकांनी जर आम्हाला भाकर तुकडा दिला नसता तर पत्री सरकारची चळवळ चालली नसती. अच्छा. सगळे लोकच त्याच्यामध्ये पडले होते. म्हणजे स्त्रियांचा असाही एक सहभाग आहे की ह्या सगळ्यांना मदत करणं किंवा त्यांना अन्नधान्य. वेळ नाही ना, तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या असत्या. यानंतरच्या आणखीन कोणत्या क्रांतिज्योतीबद्दल आपण बोलणार? नाही, आता हे झेंडावंदन झालं ना, म्हणून मी तुम्हाला झेंडावंदन करणारच आणखीन एका बाईंची गोष्ट सांगते. जरूर, नक्की. त्यांचं नाव सिंधू देशपांडे. त्या या काळातल्या मला वाटतं एकमेव जिवंत असतील महिलामध्ये की ज्या बुद्धी आणि सगळंच चांगलं आहे. अच्छा. पुण्याजवळ खराडे नावाचं हे आहे, ज्येष्ठ नागरिकांची वसतिगृह, त्याच्यात त्या राहतात. अच्छा. पण त्यांचं योगदान त्यावेळेला त्यांचं योगदान तुम्हाला सांगते. त्यावेळी त्या कॉलेजमध्ये होत्या आणि पकडलं त्यांना. अच्छा. पकडल्यानंतर काय झालं की गांधीजींनी 26 जानेवारी हा दिवस आता आपण प्रजासत्ताक दिन म्हणून जे पाळतो तो स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायला सांगितलेला होता त्यावेळी स्वातंत्र्याचं काही नव्हतंच ना म्हणून. कारण जवाहरलाल नेहरूंनी तसा ठराव आणलेला होता काँग्रेसमध्ये. तेव्हा गांधीजींनी उत्स्फूर्तपणे सांगितलं, आणि गांधीजींनी सांगितल्यानंतर गांधीजींचा हे शब्द म्हणजे आम्हाला सगळ्यांना अज्ञात होते ते. त्यामुळे इतकं हिंदुस्थानामध्ये दर 26 जानेवारीला इतक्या लाठी मार झाल्या, इतके गोळीबार झाले, इतकी माणसं मेली की या सगळ्या हुतात्म्यांचं स्मरण राहावं म्हणून आपण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला करतो. नाहीतर आपली जी घटना झाली आणि पास झालं हिंदुस्थान देशाचं, ती 26 नोव्हेंबर 1900 झाली होती, 49ला झाली होती. पण थांबलो आपण एवढ्या करता की या सगळ्या हुतात्म्यांना आपल्याला हे द्यायचं होतं म्हणून. तर हे जे 26 होतं त्या मुलींनी ठरवलं जेलमधल्या सगळ्या की आपण इथे झेंडावंदन करायचं. येरवडा जेलमध्ये सिंधू देशपांडे, इंदुताई केळकर, साथी इंदुताई केळकर, त्याच्यानंतर आता डॉक्टर वत्सला आपटे म्हणून सोलापूरच्या त्यांनी डॉक्टरी तिकडे सुरू केली, त्यावेळी शिकत होत्या इंटर सायन्सला. अशा 5-6 मुलींनी एक आपला ग्रुप करून ठरवलं की आपण झेंडावंदन असं करायचं की झेंडा लावायचा येरवडा जेलवर. अच्छा. आणि त्यांनी सगळ्यांनी ना कोणाकोणाच्या साड्या बघितल्या, त्याचे हिरवा पांढरा हे पट्टे शोधून काढले, हाताने शिवले, त्याच्यावरती स्वयंपाकघरातल्या कोळशाने चरख्याचं चित्र काढलं, आणि जसं आपण गोविंदा करतो की नाही तशा त्या 9-10 मुली रात्रीच्या उभ्या राहिल्या, येरवडा जेलच्या भिंतीवरती चढल्या
आणि त्यांनी झेंडा लावला त्यावेळी तिथे. वा. रात्री 12 वाजता 26 तारखेला जानेवारीला गांधीजींच्या आदेशाप्रमाणे एक एवढं मोठं झेंडावंदन झालं. हे जसं 9 ऑगस्ट झेंडावंदन महत्वाचं आहे तसंच हे सुद्धा झेंडावंदन महत्वाचं आहे. पत्ता लागला नाही कोणाला सकाळपर्यंत की काय झालं इथे झेंडावंदन झाले. लोक म्हणाले अहो येरवडा जेलवरती आणि झेंडा आणि काँग्रेसचा म्हणजे आहे काय प्रकार म्हणून. आणि मग जनरलला कळल्यानंतर यानं शोधून काढलं या कोण आहेत ते सापडलं त्यांना. आणि या दोघींना इंदुताईंना आणि सिंधुताईंना दोघींना अंधार कोठडीची शिक्षा झाली 8 दिवसात. पण ह्या दोघींनाही मुळात कैद होण्याचं कारण काय, म्हणजे त्यांना येरवडा जेलमध्ये सांगितलं ना तुम्हाला चळवळीत सगळ्यात मध्ये जात होत्या. इतकं जेलमध्ये एवढ्या होत्या की त्यांना बराके पण नव्हते. व्हरांड्यात झोपलेल्या मुली होत्या. अच्छा. इतकी गर्दी होती. आणि मग त्यांना अंधार कोठडीमध्ये ठेवलं. अंधार कोठडीमध्ये ठेवले. मग या बाकीच्या मुलींनी सत्याग्रह केला त्यामुळे अंधार कोठडीचा एकच दिवस राहिल्या. अच्छा. आणि त्यानंतर सिंधुताई देशपांडेंचं आणखीन एक महत्वाचं झेंडावंदन म्हणजे असं की गोवा स्वतंत्र झाला नव्हता हो. आणि गोव्यामध्ये जाऊन यांनी काम करावं आणि जागृती करावी म्हणून राम मनोहर लोहिया यांनी आपली शिष्या सिंधू देशपांडे तिला तिकडे पाठवली. तर गोवा अल्बुकर्कने जेव्हा जिंकला होता ना शेवटी त्या अल्बुकर्कचा दिवस मानवंदनेचा लष्कराकडून गोव्यात साजरा व्हायचा त्यावेळी. तेव्हा हिने तिथे ते काय केलं जाऊन की अगदी फाटक्या वेशामध्ये गेली. बर. आणि गव्हर्नर असा आता झेंडावंदन करायला तो आणि मानवंदना करायला असं जवळ वाढणार तेवढ्यात सिंधुताईने आपल्या त्या फाटक्या साडीतून आपला त्यावेळी देश स्वतंत्र होता स्वतंत्र भारताचा झेंडा काढला. तो फडकवला तिथे. हा गव्हर्नर इकडे चाललाय झेंडावंदन करायला आणि या इतके सगळी गोव्याची लष्कर समोर उभे राहिले आणि या बाईने असा झेंडा फडकवला. भारत माता की जय, जय हिंद, पोर्तुगीजानो चालतंय वा. अरे बाप. अशा प्रकारे घोषणा दिल्या आणि एका सेकंदात जशा अरुणा असफली निघून गेल्या होत्या तशाच त्या पण निघून गेल्या. आणि मग त्या रात्री सापडल्या आणि 12 वर्षाची त्यांना शिक्षा झाली. सगळ्यात जास्त शिक्षा मिळणारी हिंदुस्थानातली बाई ती महाराष्ट्रातली बाई सिंधुताई देशपांडे आणि सुधाताई जोशी. आणि अशा रीतीने त्यांनी हे इतकं चित्तथरारक काम केले. आणि बरोबर जे म्हणजे अरुणा असफलींनी सबंध हिंदुस्थान देशामध्ये पायी फिरून काम केलं ह्याच्याकरता स्वातंत्र्याकरता तेच काम सिंधुताईंनी केलेलं आहे. त्याचं काही झालेलं नाही. आता प्रेक्षकांना एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की आता आपल्या स्टुडिओतलं एकंदरीत जे वातावरण आहे ते इतकं भारावलेलं आहे आणि रोहिणीताई या ज्या सगळ्या कथा सांगतायत त्या प्रत्यक्ष घडलेल्या आहेत. प्रत्यक्ष स्त्रियांनी अशा पद्धतीचा एक सहभाग तिथे नोंदवलेला आहे. हे सगळं ऐकताना खरोखर अंगावर काटा येतोय, शहारा येतोय, स्फूर्ती आल्यासारखं होतंय. मला पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या महिलांमध्ये इतकं टोकाचं काहीतरी करावं, देशासाठी इतकं आपण काहीतरी केलं पाहिजे, आपलं ते कर्तव्य आहे, ही प्रेरणा मुळात त्यांना कुठून मिळत होती? ही सगळी गांधीजींच्या मुळे मिळालेली प्रेरणा आहे. गांधीजी, जवाहरलाल नेहरू त्यावेळेचे जे नेते होते ना ते अगदी देवस्वरूपच होते. बरोबर. त्यांचा स्वार्थ हे वगैरे असलं काही नव्हतं. साधी आणि उच्च विचारसरणी आपण आपण वातावरणाने तितके प्रेरित झालेले होतो. बरोबर. नाही तर सहोदराबाई आपलं लहान मुलं सोडून ह्याच्यात गेली नसती गोव्याच्या सत्याग्रहामध्ये. अगदी खरं आहे. तो परिणाम त्या काळाचाच होता. आणि आता मला असं म्हणतो की ते मंतरलेले दिवस या सगळ्या बायकांच्या 1992 ला जेव्हा 50 वर्ष झाली ना तेव्हा महाराष्ट्र सरकारने जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली होती. म्हणजे ह्या बायकांना गाठणं वगैरे आणि तो प्रेझेंटेशन पण मीच केला होता. तर सगळ्या बायका तेच सांगत होत्या अहो ते दिवस मंतरलेले होते. आपण एक फोन घेऊया. आपल्या प्रेक्षकांचा फोन आलाय. राजेंद्र खडसे आपल्याशी बोलतात बुलढाण्याहून. नमस्कार. हॅलो राजेंद्रजी. हा बोले मॅडम. नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. हा राजेंद्र खडसे, दाभाडे, बुलढाणा. क्रांती ज्योती म्हणजे काय याचं प्रश्न उत्तर पाहिजे मला. बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मॅडम नक्की देतील. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण बोलतो आहोत 9 ऑगस्टच्या क्रांती ज्योती. या सगळ्या प्रवासामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा होता, कोण कोण प्रामुख्याने याच्यामध्ये सहभागी होतं, कोणाचं कार्य हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं होतं, या सगळ्याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि रोहिणी गवाणकर ताई आपल्या बरोबर आहेत. त्यांचा अनुभव त्या आपल्या बरोबर शेअर करतायत. आणि मी म्हटलं तसं की त्या जेव्हा जेव्हा प्रत्येक या क्रांती ज्योतीबद्दल बोलतायत तेव्हा खरंच इथलं वातावरण भारावून जातंय. आपल्याला जो फोन होता बुलढाण्याहून त्याने असा बेसिक प्रश्न विचारला होता की मुळात क्रांती ज्योती आपण कोणाला म्हणायचं, म्हणजे कोण? हे पहा भाऊ,
आपण काय करतो, दिवाळीत पणत्या लावतो ना, त्या प्रत्येक पणतीला काड्याच्या पेटीने पेटवतो का? नाही. एक एक पणती पेटवतो आणि तिची जी ज्योत आहे त्या ज्योतीने सगळ्या पणत्या पेटवतो. तसंच इथे त्यांना क्रांती ज्योती म्हणण्याचं कारण असं की क्रांतीची जी ज्योत अरुणा असफल्ली आणि या क्रांतिकारक आणखीनही स्त्रिया झालेल्या आहेत, त्यांच्याबद्दलही आपण नंतर बोलू. त्या ज्योतीने इतर त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आपोआप त्या पुढे 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 लागलेले आहेत, म्हणून त्यांना क्रांती ज्योती म्हणायचं. क्या बात. आपण आपल्या कार्यक्रमामध्ये फोनच्या माध्यमातून प्राध्यापिका ज्योती खडसे सुद्धा आपल्याशी जोडल्या गेल्यात. नागपूरहून इतिहास अभ्यासिका आहेत. मॅडम नमस्कार. हॅलो, सखी सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत करते. हॅलो, धन्यवाद. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे, तर त्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. मॅडम, तर एकंदरीत स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचा सहभाग जो होता त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? आधुनिक भारताच्या इतिहासात स्वातंत्र्य संग्राम एक अभूतपूर्व अध्याय समजला जातो. कोणत्याही प्रकारचे शस्त्र हातात न घेता सत्य आणि अहिंसेच्या तत्वाचा अवलंब करून सत्याग्रहाच्या मार्गाने जाऊन शक्तिशाली सत्तेला विरोध करून भारताचे स्वातंत्र्य मिळवणे इतके सोपे नव्हते. परंतु भारतीयांनी स्वातंत्र्य संपूर्ण जगासमोर एक आगळे वेगळे उदाहरण प्रस्तुत केले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची एक प्रमुख विशेषता ही सुद्धा होती की वर्षानुवर्षापासून केवळ घर हेच विश्व मानणाऱ्या हजारो स्त्रिया स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाल्या व भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. गांधीजींच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर सत्याग्रह सुरू झाल्यावर स्थानिक स्तरावरही लोकांनी मोठ्या प्रमाणात सत्याग्रहात सहभाग घेतला. महत्वाचे म्हणजे बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सत्याग्रहात स्त्रिया सुद्धा सहभागी झाल्यात. त्यात सरोजिनी नायडू, ताराबेन मसरूवाला, मॅडम भिकाजी कामा, दुर्गाताई जोशी, पार्वताबाई पटवर्धन, प्रमिलाताई ओक, अनेक अशी नावं घेता येतील. आधी केव्हाच घराबाहेर पाऊल न टाकलेल्या स्त्रियांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान अनेक प्रकारे आपल्याला सांगता येते. आंदोलकांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य केले. कुटुंबातील घटक म्हणून स्त्रियांचे संग्रामात योगदान महत्वाचे आहे. मिठाच्या सत्याग्रहात मीठ बनविण्यापासून ते विकण्यापर्यंत स्त्रियांनी कार्य केले. बहिष्कारासारख्या शस्त्राचा वापर करून, असहयोग, स्वदेशीचा वापर करून देशी व्यापाराला आणि स्वातंत्र्य संग्रामाला त्यांनी सहकार्य केलं. देश कार्यासाठी त्यांनी आपले दागदागिने, पैसा देऊन त्यात मोलाचे सहकार्य दिले. म्हणजे ज्योतिताई, आपण असं म्हणू शकतो की त्यांना जे जे शक्य होतं त्यांच्या परीने त्यांना जे जे करता येण्यासारखं होतं, मग विचार पोहोचवणं असेल किंवा अशा पद्धतीने मदत करणं असेल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्त्रियांचा सहभाग खूप मोलाचा ठरलेला आहे, नाही का? आपण हेच म्हणू शकतो. धन्यवाद आमच्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून जोडल्याबद्दल आणि इतकी महत्वाची माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल. आपण ह्या सगळ्या क्रांती ज्योतींबद्दल बोलत असताना आणखीन एक अशी बरीच नावं आहेत, त्यातली काही आज आपण आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. यानंतरच आपण कोणाबद्दल बोलणार आहोत? मला याच काळातली म्हणजे या इंदुताईंच्या बरोबरच येरवड्याच्या जेलमध्ये असणाऱ्या सोफिया खान बद्दल बोलायचे. बरं. सोफिया खान या खान अब्दुल गफर खान, ज्यांना सरहद गांधी म्हणतात, त्यांच्या पुतण्याची बायको म्हणजे त्यांची सूनच. बरोबर. हे सगळं कुटुंब पेशावरचं आणि त्यातले अर्धे म्हणजे यांचे सोफिया खानचे सासरे आणि मुंबईमध्ये येऊन स्थायिक झालेले होते. आणि सोफिया खान या मुंबईच्या, त्यांचे वडील न्यायमूर्ती होते इथे, सोमजी नावाचे. तर त्यामुळे त्या काळात त्याचं कशा आल्या चळवळीमध्ये याचं कारण 30 सालात त्या लहान मुलगीच होत्या. 30 सालामध्ये गेल्या त्या आणि दंगा खूप येरवडा जेलमध्ये केला. अवंतिकाबाई त्यांना खूप रागवल्या, गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला सगळी शिस्त पाळलीच पाहिजे म्हणून. आणि 32 सालच्या याच्यात जेव्हा मुंबईच्या आझाद मैदानावर एक बायकांचा मोठा मोर्चा अवंतिकाबाई गोखलेंच्याच ह्याच्याखाली गेला होता. आणि त्याच्यामध्ये कृष्णा कुमारी नावाची एक मुलगी होती, 14 वर्षाची, आणि तिच्या हातामध्ये झेंडा देऊन तिला अशी पुढे त्याच्यावर चालली होती. या बायका मागे हटत नाहीत म्हणून अश्रुधुराला देत नाहीत, दंडुक्यांना दाद देत नाहीत. असं बघितल्याबरोबर आश्चर्य म्हणजे त्यांच्यावर घोडे सोडले. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या कृष्णा कुमारीच्या हातावर लहान मुलीच्या इतके दंडुके मारले, ती खाली पडली पण तिने हातातला झेंडा नाही सोडला. हा जो प्रसंग आहे तो दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ज्या पद्धतीने आला त्याचा इतका परिणाम झाला या सोफिया खानवरती की तिने याच्यात
काम करायचंच ठरवलं. आपण पुढे त्यांचा प्रवास कसा झाला, म्हणजे खरं तर खूप छान गोष्ट तुम्ही सांगता आहात, खऱ्या खऱ्या घडलेल्या या घटना, पण आपले प्रेक्षक सुद्धा फोनच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. आपल्याला विजय शिंपी त्यांचं मत किंवा त्यांना काय विचारायचंय ते सांगतायत. जळगावहून त्यांचा फोन आलाय. नमस्कार. दोघांनी नमस्कार. नमस्कार, बोला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जशा भारतीय स्त्रिया सहभागी होत्या तशा काही विदेशी स्त्रियाही सहभागी होत्या, याबद्दल रोहिणीताईंनी माहिती दिली. धन्यवाद. खरं तर आज आपण आपल्या क्रांती ज्योतींबद्दल बोलतोय, तरी सुद्धा अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कोणत्या कोणत्या विदेशी स्त्रियांचा सहभाग आपल्या स्वातंत्र्य लढ्यात? आज सकाळीच माझं याच विषयावरती ऑल इंडिया रेडिओच्या मुंबई केंद्रावरती भाषण झालं, याच विषयावर. की या सगळ्या ज्या आहेत, म्हणजे मीराबेन नावाच्या आहेत, गांधीजींची शिष्या, सिस्टर निवेदिता, या सगळ्या गांधीजींचं तत्वज्ञान ऐकून आणि हिंदुस्थानात येऊन त्यांनी या देशाकरता स्वातंत्र्यासाठी काम केलं. त्यांना हे केलं, त्या जेलमध्येही गेल्या, शिक्षाही भोगली. खूप त्यांचं काम आहे. म्हणजे त्यांचा हा देश नाही, बरोबर, पण तरी देश नाही, भाषा नाही, संस्कृती नाही, काहीच नाही त्यांचं. तरी या 6 जणी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती लोकसत्तेमध्ये मी मागे लेखही लिहिलेले. बर. आपण सोफिया खान यांच्याबद्दल बोलत होतो की त्या 14 वर्षाची जी दुसरी मुलगी होती तिच्या हातावर दंडुका पडल्या आणि मग पुढे कृष्णा सरदेसाई, तिचा मला पत्ता लागला नाही, मी शोध घेतला खूप, पण मला नाही लागला पत्ता कोणी काय झालं. तर त्याच्यातून त्या परत पिकेटिंग वगैरे करण्याच्या ह्याच्यामध्ये सोफिया खानला पकडलं आणि गेले एअरवडेला. त्याच्यात त्यांना 6 महिन्याची सक्त मजुरी झाली. पहिली 3 महिन्याची साधी कैदी होती 30 सालात, आता ही 6 महिन्याची सक्त मजुरी झाली. आणि त्याच्यानंतर त्या जेव्हा बाहेर पडल्या 6 महिन्याची शाही घेऊन, त्या काँग्रेसच्या कामाकडेच वळल्या सरळ. हिंद सेविका देशसेविका संघ नावाचा संघ होता मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये त्यांना डिसिप्लिन कशी वगैरे हे सगळे कृष्णा गोमटकर वगैरे या बायका शिकवत होत्या, त्याच्यात त्याही सामील झाल्या. नंतर त्याच्यातून त्या काँग्रेस सेवा दलात गेल्या. 34 सालचं काँग्रेसचं अधिवेशन त्यांनी इतकं डिसिप्लिन करून दाखवलं की जवाहरलाल नेहरूंनी स्वतः त्यांची पाठोपटली. किती छान काम केलं स्वयंमुली म्हणून. आणि त्यानंतर संबंध जे हे होतं ना काँग्रेस सेवा दल, त्याचे त्यांना प्रमुख केले. ज्यावेळी ही लढाई हे ऑगस्ट क्रांतीचं झालं त्यावेळी त्याच्या प्रमुख होत्या आणि त्यांना 8 तारखेला रात्रीच पकडलं. त्या 9 तारखेला बिचाऱ्या नव्हत्याच त्याच्यामध्ये, पण इतकं सगळं त्यांनी व्यवस्थित केलेलं होतं की त्या घडीत बरोबर सगळे मुली आणि पुरुष, बायका पुरुष सगळे तयार झाले, म्हणजे जसं ठरवलं होतं त्या पद्धतीप्रमाणे. आता तिथे गेल्यानंतर काय झालं की 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं. त्या जेव्हा जेलमध्ये गेल्या तेव्हा त्यांचं एक मूल दूध पिणारं 4 महिन्याचं होतं आणि दुसरा मुलगा 2 वर्षाचा होता. तर त्याने त्याचा काही विचारच केला नाही. ते म्हणाले घरात एवढी माणसं आहेत बघतील, मीच कशाला आई असायला पाहिजे म्हणून. आणि तिथे जेलमध्ये असताना त्यांचा मोठा मुलगा खूप अत्यवस्थ झाला आणि त्यांनी सांगितलं सरकारने की तुम्ही हे करा, सशस्त्र हे मागा तर आम्ही तुम्हाला सोडणार. त्या म्हणाले मी मागणार नाही, माझ्या मुलाला बघायला सोमजींचं कुटुंब आणि यांचं खान कुटुंब खूप मोठं आहे आणि ते दोन्ही मुलांना बघू शकतात, मला तिथे जाण्याची काही गरज नाही, मी जाणार नाही. पुढे काय झालं माहिती? मग यांनी डॉक्टर कमलाबाई अष्टपुत्रे, मणिबेन पटेल मुंबईच्या, या सगळ्यांनी तिची समजूत घातली. अगं तू मातृभूमीची सेवा करायलाच ना, तुझा मुलाची आई मुलगा जगला तर पाहिजे, तू आता याचा विचारच करू नको, तुला आम्ही कोणी काय म्हणणार नाही तू सशस्त्र गेलीस म्हणून. संध्याकाळी त्यांनी निश्चित घेतला या चोमय्याबाईंनी की मी जाणार म्हणून. आणि यानंतर त्यांच्या सांगायचं आयुष्यातलं म्हणजे असं पुढे स्वातंत्र्य मिळालं वगैरे. आणि खान कुटुंब सगळं पेशावरला गेलं, ते केशावरचीच होते म्हणून. तर या जायला तयार नाही. म्हणाले मी मुंबईचीच आहे, या देशातलीच आहे, या देशात जन्मले, हाच देश माझा आहे, मी नाही येणार पाकिस्तानात. तर मग मुलं गेली, नवरा गेला, सगळे पाकिस्तानात गेले आणि शेवटी मुलं रडायला लागली म्हणून आईला जावंच लागलं. तिथे गेल्यावर आजारी पडला आणि म्हणाले मी आजारी आहे, मी मरणार, ती माझ्या देशात जाऊनच मरणार, मी इथे मरणार नाही. मग त्यांच्याकरता स्पेशल परमिशन काढून त्यांना इथे आणावं लागलं आणि त्यांनी शेवटी शेवटचा श्वास 46व्या वर्षी फक्त इथे मुंबईमध्ये घेतला. आपल्याला एक फोन आहे बदलापूरहून, प्रसाद जोशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. बोला. मला ताईंना असं विचारायचंय की स्त्री स्वातंत्र्य सेनानी होत्या त्या कुठे भूमिगत होत असतात? कारण पुरुष असे जंगलात वगैरे लपत असतात, पण स्त्री स्वातंत्र्य सेनानी कुठे लपत?
खूप महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल रोहिणीताई आपल्याला नक्की सांगतील. प्रसाद जोशी यांनी जो प्रश्न विचारला होता की स्त्री कशा पद्धतीने भूमिगत होत असत त्या काळामध्ये, थोडंसं त्यांच्यासाठी अडचणीचं होत असेल असं त्यांचा बहुतेक मतितार्थ होता विचारण्यामागचा. बायका फारशा भूमिगत झाल्या नाहीत. अरुणा असफ अली या 5 वर्ष भूमिगत झाल्या आणि त्यांना हे केलं. आणि लीलाताई पाटील ज्यांच्याबद्दल आपण आता बोलूया आपण त्यांच्याबद्दल, तर त्या लीलाताई पाटील एक भूमिगत झाल्या होत्या. पण बाकी अशी विशेष भूमिगतांच्यामध्ये नावं नाही. म्हणजे आता भूमिगत झाल्या तरी 15 दिवस, 22 दिवस, महिना, 1.5 महिना याच्या पलीकडे त्या होऊ शकल्या नाहीत भूमिगत. पण त्यांच्या शिवाय बायका म्हणून पण मर्यादा त्या काळात होत्या. आजच्या काळासारख्या इतक्या स्वतंत्र नव्हत्या ना बायका. बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्या त्या होत्याच एकूण सगळ्या. त्याच्यातून ज्या गेल्या त्या असं खूप नाव घेण्यासारख्या बायका माझ्याकडे तरी माहितीप्रमाणे तरी फार नाही. आपण आता कॅप्टन लीला पाटील यांच्याबद्दल, तुम्ही आता बोलता बोलता विषय काढलाच आहे, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? कॅप्टन लीला पाटील या धुळ्याच्या, अमळनेर, धुळा, जळगाव या भागात, त्यांना 1 वर्षाची शिक्षा झाली होती. आधी कुठली तरी एक कचेरी जाळली म्हणून. त्या क्रांतिकारकच खऱ्या. कचेरी जाळल्याबद्दल शिक्षा जाऊन सुटल्या आणि त्यांनी जळगावच्या जवळचे याचे रेल्वेचे जे रूळ आहेत ना ते उखडले. ते उखडण्याच्या कामामध्ये त्या पकडल्या गेल्या. बापरे. आणि त्यांना मग पुढे जी शिक्षा झाली ती 4.5-5 वर्षाची शिक्षा झाली त्यांना. आणि 4.5-5 वर्षाची शिक्षा होऊन त्या येरवड्याच्या जेलमध्ये आल्या. संबंध कुटुंबच त्यांचं जेलमध्ये होतं. बर. त्यांचे सासू, त्यांचे वीर शिवाजीराव पाटील, स्मिता पाटीलचे वडील, सगळे, त्यांची आई उत्तमरावांची, सगळी, सगळं कुटुंब जेलमध्ये होतं. त्यामुळे या त्यांच्या सासूची त्यांची शेवटची भेटही झाली नाही, कारण ते एका तुरुंगात, त्या एका तुरुंगात करून शेवटची भेटही झाली नाही. तर त्यांना तिकडे गेल्यानंतर येरवड्याच्या जेलमध्ये असताना बहुतेक सगळ्या सुटून गेलेल्या होत्या त्यावेळी. फारच थोड्या हे होत्या स्वातंत्र्य सैनिका जेलमध्ये. उषा मेहतांनाही शिक्षा झालेली होती आणि उषा मेहता त्या ह्याच्यामध्ये जेलमध्ये होत्या. तर लीलाताईंचा नवरा डॉक्टर उत्तमराव पाटील हे धुळ्याचा जेल फोडून पळून गेलेले होते, तुरुंग फोडून. बर बर बर. आणि त्या सातारच्या पत्री सरकारच्या याच्यात कुठेतरी गेलेला असणार असा अंदाज होता त्यांना. लीलाताईंना पण असं वाटत होतं की आपण जेल फोडून निघून जायचं. म्हणून त्या उषा मेहता म्हणाले, उषा तू आणि मी दोघीजणी या जेलमधून पळून जाऊया म्हणून. पुढे काय घडलं त्याच्याकडे आपण वळूया. पण आपल्याबरोबर नाशिकहून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जोडले गेलेत फोनहून, ते नंतर बोलतील आपल्याशी परत. आत्ता संपर्क त्यांचा होऊ शकत नाहीये. पुढे आपण बोलत होतो तर उषाबेन गांधीवादी. उषाबेन म्हणाले, गांधीजींच्या याच्याप्रमाणे, शिकवणीप्रमाणे आपण जेलमध्ये आलो. तिथे बाहेर कायदे बंद करायचा होता, इथे आतमध्ये नाही. आता जी शिक्षा आपण आपल्या कामासाठी भोगणार ती आपल्याला भोगायलाच पाहिजे. मी पळून जाणार नाही, तुझ्याबरोबर येणार नाही. आणि त्यांच्या आईने त्यांना असं सांगितलं होतं. त्यांचे उषाबेनचे पण वडील इथे जजेस होते मला वाटतं. त्यांच्या आईने सांगितलं होतं उषाबेनच्या की तू माफी मागून बाहेर पडलीस तर मी तुला घरात घेणार नाही. बर. उषाबेन म्हणाले ते आईचं सोडूनच दे, पण गांधीजींच्या याच्यातून मी सोडून तुला हे काय येणार नाही तुझ्यावर. पण ह्यांच्या डोक्यासारखं पळून जाण्याचं जेलमधून होता. येरवडा जेलमधून पळून जाणं सोपी गोष्ट नव्हती. बरोबर. त्यांच्या सुदैवाने ते आजारी पडल्या लीलाताई. कारण त्यांना ना इकडे दंडुक्याने मारलेलं होतं पाठीवरती. त्याच्यात गर्भपात करून झाला त्यांचा. आणि त्या खूप आजारी पडल्या होत्या. तर त्या आजारी पडलेल्या माणसाला ससून हॉस्पिटल, त्याप्रमाणे या ससून हॉस्पिटलमध्ये बऱ्या होत होत्या. आणि त्या बऱ्या होता होता त्या सातारच्या पत्रिका सरकारच्या कार्यकर्त्यांशी संपर्कात राहिले होते सर. म्हणजे इकडे तब्येतीचं आपलं काय चाललंय हे सगळं काही नाही, डोक्यात सतत तेच. आणि त्यांच्या इतका ताप असण्यासारखा अंगामध्ये की डॉक्टर पण त्यांच्या काळजीतच होते. पण थोडं बरं वाटल्यावर म्हणाले मला जरा बागेत जायला द्या ना म्हणून. अरे बाप. मग एक पोलीस घेऊन त्यांना बागेत त्या संध्याकाळच्या वेळी फिरायचं. त्याच्यात तो पत्री सरकारचा माणूस आला. त्या पोलिसाच्या डोक्यात त्यांनी दंडुका मारला. तो बेशुद्ध पडला. आणि मग लीलाताईंना सायकलवरती घेऊन तो पसार झाला. नंतर 15 दिवस पुण्यात त्यांना कुठेतरी लपवून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांना सातारच्या पत्री सरकारच्या ह्याच्यामध्ये पोचवायचं ठरलं. तर ते जात असताना लीलाताईंनी सांगितलेली ही गोष्ट मला. त्या जात असताना, आणि ते पुस्तक पण त्यांनी एक पुस्तिका केली होती, पिंजऱ्यातून पक्षी उडाला म्हणून. आपण बोलून घेऊया का आपल्याशी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नाशिकहून जोडले गेलेत वसंतराव हुंदलीकर, आणि ते स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होते. नमस्कार सर. हॅलो.
हो, बोला सर. 1942 साली महात्मा गांधींनी इंग्रजांना या देशातून चालते व्हा म्हणून सांगितलं. तो हा क्रांती दिन, हा क्रांती दिन मोठ्या उत्साहाने आज साजरा होत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 68 वर्ष आता होत आलेली आहे. स्वातंत्र्य मिळालं, पण आपण खरे नागरिक तयार झालो का याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. कृपया सर्वांनी आपण भारतीय आहोत ह्या भावनेतून काम करावं. आपल्या घरात जातीपाती ठेवाव्यात, बाहेर आल्यावर समाजात आपण भारतीय म्हणून जगावं अशी आमची स्वातंत्र्य सैनिकांची इच्छा आहे. धन्यवाद वसंतराव, तुम्ही आमच्याशी जोडले गेलात आणि या क्रांती दिनाच्या दिवशी तुम्ही या क्रांती दिनाच्या दिवशी तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये सहभागी झाला होतात आणि तुम्ही इतके मोलाचे विचार आमच्या बरोबर व्यक्त केलेत त्याबद्दल तुमचे मनापासून आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत. आणि रोहिणीताई आपल्याला कॅप्टन लीला पाटील आणि उषा मेहता यांच्याबद्दल सांगणार आहेत की त्यांचं कार्य काय होतं. आपण आज 9 ऑगस्टच्या क्रांती ज्योती हा विशेष कार्यक्रम आहे कारण आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. काय सांगाल? लीला पाटील या पुण्याहून जेव्हा सातारला निघाल्या रस्त्यात तेव्हा एका बाळंतिणीला घेऊन तिची आई चाललेली होती. माझ्या मागे सगळे पोलीस लागलेले आहेत. तर मला इकडे जायचं सातारला म्हटल्यानंतर त्या बाईने तिला बैलगाडीत घेतली, आपल्या मुलीचं मूल तिच्यात मांडीवर दिलं आणि पोलीस जवळ आल्याबरोबर त्या मुलाला चिमटाकडून मूल रडायला लागलं म्हणून अगं पाजायला घे असं म्हटलं आणि लीला पाटलांनी त्याला पदराखाली घेतलं आणि पोलीस निघून गेले. म्हणजे ही सुद्धा मदत किती महत्त्वाची होती. अशा प्रकारची मदत केलेली आहे. तुम्ही जे मिळवत होता ना सामान्य माणसांचं, ही केवढी मोठी मदत आहे. त्यामुळे ती सुखरूपपणे जाऊन पोहोचल्या तिथे. अगोदर शिवाजीराव पाटील आधीच पळून आलेले होते आणि त्यांनी जे तुफान दल नावाचं हे सैनिकी संस्था सैनिकी शिक्षण द्यायला सुरू केलं. त्यावेळी सुभाषबाबूंचं हिंदुस्थानात येऊन पहिलं पोहोचलेलं होतं ना कोहिमामध्ये सैन्य, त्याच्यातले 2 सैनिक तिथे पोहोचलेले होते. त्यांनी या सगळ्यांना हे दिलं. त्या यांना कॅप्टन हे सलाह दिली, पदवी मिळाली. आणि अशा रीतीने त्यांनी ते संबंध भूमिगत राहून त्या भूमिगत पंजाबी ड्रेस घालून त्या मुंबईला जायच्या. नाना पाटलांच्या बरोबर त्यांना ओळखत नसत. अशा रीतीने त्या सगळ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या खूपच बायका होत्या. उषा मेहतांबद्दल आपण सांगूया का? कारण उषा मेहतांच्याबद्दल सांगते, पण उषा मेहतांच्याबद्दल सांगण्याबद्दल आणखी एका बाईंचा मला उल्लेख करायचा. पत्रीसारखा त्या राजमती पाटील नावाच्या, तिने सातारा जिल्ह्यातल्या रामोशांना ब्रिटिशांना जी हे करता आलं नाही त्यांचा बंदोबस्त केला. त्यामुळे या बाईने त्यांनी पकडले नाही. आधी ती 1 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेली होती पण तिला पकडलं नाही. एवढं मोठं काम केलंय राजमती पाटील. अगदी थोडा वेळ आहे. उषा मेहतांबद्दल काय? त्याबद्दल म्हणजे त्या माझ्या गुरु आहेत तुमच्या. हो. उषाबेननी त्या स्वातंत्र्याच्यामध्ये आपल्या मित्रमंडळींना सहाय्याला घेऊन काँग्रेस रेडिओ सुरू केला होता. आणि या काँग्रेस रेडिओवरून युद्धाच्या बातम्या त्यांना ज्या मिळत असतात, म्हणजे बाकीच्या लोकांना मिळायच्याच नाहीत ना, त्यांच्या हातात ज्या यायच्या त्या युद्धाच्या बातम्या आणि संबंध देशामध्ये कुठे कुठे काय काय चाललेलं आहे स्वातंत्र्य चळवळीची माहिती देत असत. 3-4 महिने चालला असेल काँग्रेस रेडिओ. शेवटी ते उंचाचं विराट पाठीवर असं उषाबेनना ते सारखा ट्रान्समिटर आणि सगळं घेऊन फिरावं लागत असे. प्रत्येकाच्या घरात जाऊन माझ्या मामाला जागा पाहिजे 1 महिन्याकरता असं तसं करून ते जागा मिळवून मुंबईचे सगळे ब्लॉकमध्ये त्या फिरल्या आणि शेवटी फितुरी होऊन त्याच्यात त्यांना पकडलंच गेले. बरं. त्यांची केस यांनी चालवली होती बॅरिस्टर शामराव तेंडुलकरांनी. पुढे न्यायमूर्ती झाले. पण म्हणजे ही सगळी माहिती देण्याचं सर्व लोकांपर्यंत काम उषाबेननी एवढं छान केलंय. माध्यमाचा चांगला उपयोग करून घेतला त्यावेळेला. पुण्याला पण त्यांनी काहीतरी सुरू केलं होतं असं वसंत बापट मला म्हणाले, पण ते काही फारसं यशस्वी झालं नाही. पण इथे अगदी हा काँग्रेस रेडिओ अमक्या तुमक्या याच्यावरती न सांगताना काय सांगतात ना, ते फ्रिक्वेन्सी न सांगताना कुठून तरी बोलत आहे, तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि सुभाषबाबूंना पण ही माहिती पोहोचलेली होती आणि सुभाषबाबूंनी पण त्यांचं कौतुक केलं होतं. म्हणजे काँग्रेस रेडिओ तिथे ऐकू येत नव्हता, तो मुंबईच्या पलीकडे कुठं ऐकू येत असेल असं मला वाटत नाही. पण उषाबेन हे तसंच म्हणायचं, तेवढंच पोचायचं ते म्हणून. पण उषाबेनची ही कामगिरी आहे. आणि त्यानंतर त्या गांधी बाजारात चिकटून राहिल्या आणि आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते कम विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. आणि म्हणून उषाबेनचं पण रूल केवढं तरी या चळवळीपासूनच ते हे झाले आणि पटकरी हे केलंच नाही. मृत्यू पण इतका छान आला त्यांना 1-2 दिवसाच्या
आजारीपणातच त्या गेल्या. या सगळ्या खरं तर या क्रांती ज्योतींबद्दल जितकं बोलू तितकं खरं तर कमी आहे, अगदी नाही कमी का? आहे, आणि अगदी त्यांच्याकडनं घेण्यासारखं प्रत्येक प्रसंगातून आज इथे बसल्यावर असं जाणवतं आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जाणवलं असेल की त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक घटनेतून आपण काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो, आपल्याला काहीतरी मिळू शकतं. फक्त आपल्यावर अवलंबून आहे की त्याच्यातनं आपल्याला काय शिकायचं आणि कोणत्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. असेच वेगवेगळे कार्यक्रम आपल्या या वाहिनीवर सखी सह्याद्रीमध्ये होत असतात. उद्याचा आपला विषय कोणता आहे, उद्या आपण कशाबद्दल बोलणार आहोत ते बघूया. उद्याचा आपला विषय आहे सखी सह्याद्रीचा बुधवार 10 ऑगस्ट, टाळा डेंग्यूला. आणि ह्या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अमोल लगड, वैद्यकीय अधिकारी जे रुग्णालय. त्यामुळे डेंग्यूविषयी तुमच्या काही जर शंका असतील, तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर उद्याच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही जरूर सहभागी व्हा. आणि आपला आजचा कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता, तिथे प्रतिक्रिया नोंदवा, किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता. ही माध्यमं कशी तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता बघूया आपण. जर तुम्हाला फेसबुक पेजला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही टाईप करणार आहात www.facebook/sakhisayhadri.dd. आणि जर ईमेल पाठवणार असाल तर आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. सगळं स्मॉल कॅप्समध्ये आहे, कुठेही मध्ये स्पेस नाही. या दोन्ही माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवू शकता. आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि ह्या सगळ्या प्रमुख स्त्रिया ज्यांनी ह्या क्रांती दिनाच्या निमित्ताने इतकं महत्त्वाचं काम केलंय आणि आमच्यापर्यंत ह्या प्रेरणा तुम्ही पोहोचवल्यात, या क्रांती ज्योतींची माहिती दिलीत, तुमचे खूप मनापासून आभार मानते. खरंच मनापासून अशा अर्थाने की ह्या सगळ्यांची माहिती मिळाली, त्यांच्यातून घेण्यासारखं खूप आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. खूप मनापासून आभार मानते. आणि आपल्या सगळ्यांचे सुद्धा आभार. आज तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात, खूप छान प्रश्न विचारलेत. नव्या भागात नवीन विषयासह पुन्हा भेट होईलच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.